होतं ते आता थोडंसं कमी झालं ते नसल्यामुळे. आणि दुसरं म्हणजे नारायण सुर्वेंच्या अफाट कवितेला आपण योग्य तो पूर्णिसाद करू का याची पण शंका आहे. मी तत्वज्ञ नाही, समीक्षक नाही, त्यामुळे काय आणि कसे बोलायचे याचे मला अनेकदा कोडे पडते. आज मला बोलण्यासाठी संयोजकांनी म्हणजे अक्षयने एक 4-5 पॉईंटचं प्रपोजल दिलं होतं. त्यात प्रथम आज दाखवलेला साचा या फिल्मचा आधार घेऊन मुंबईतील कालचा व आजचा कामगार, सुर्वेंची कविता, कामगारांचे सांस्कृतिक जग कालचे आणि आजचे, एकूण मराठी वाङ्मयात सुर्वेंच्या कवितेने दिलेले योगदान व भान, साम्यवाद व सुर्वेंची कविता, साम्यवाद व आजचा कामगार, अशा अनेक पैलूंचा उल्लेख त्याने व्हॉट्सअप मेसेजमध्ये केला होता. आणि हे सारे 15 ते 18 मिनिटात संपवायचे आहे असं त्याचा आदेशही होता. साहजिकच माझ्यावर काय कोणावरही ताण येणे स्वाभाविक आहे, तसा तो आला. त्यामुळे हे सर्व मुद्दे थोडेसे बाजूला ठेवून आपल्याला सुर्वेंच्याबद्दल एखाद दुसऱ्या पैलूबद्दल काय व कसं मांडता येईल याचा मी विचार केला आहे. प्रथम फिल्मबद्दल. सुर्वे तसे लकी म्हणाला, कारण त्यांच्यावर डॉक्युमेंटेशनच्या अंगाने बरेच काम अनेक नामवंतांनी यापूर्वी केलेलं आहे. या फिल्मखेरीज अरुण खोपकर यांनी केलेली, शांता गोखले यांनी लिहिलेली, तसेच दिलीप आणि बिजू चित्रे यांनी मिळून केलेली अशा अन्य 2 फिल्म्स देखील मी पाहिलेल्या आहेत. कदाचित आपणही पाहिलेल्या असतील. खोपकरांच्या फिल्ममधला लाईट आणि सुर्वे व सुर्वेंची भूमिका करणारे सुर्वे असे 2 सुर्वे एकमेकासमोर ठेवलेल्या आरशासारखे त्यांनी मांडले आहेत. आरसा आरसा पाहणे ते न पाहणे जैसे, अशा काहीशा गमतीशीर संवाद रूपाची त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यय होतो. पण इट इज ऑफकोर्स हाऊएव्हर ब्युटिफुल टू वॉच सुर्वे स्पीकिंग टू सुर्वे इन अ फिल्म. चित्रेंची फिल्म मुख्यतः सुर्वेंविषयी समीक्षक अभ्यासक काय म्हणतात त्याचा दस्तावेज करण्याचा प्रयत्न करते. अन्य 2 फिल्म्सनी सुर्वेंच्या जन्माची, त्यांच्या 2 वेळा होणाऱ्या पोरकेपणाची, त्यांच्या अन्य हाल अपेष्टांची कथा हाही एक मुख्य धागा ठेवला. चित्रेंनी ते टाळले आहे. सुर्वेंनीही अनेकदा लेखी तसेच अन्य खाजगी चर्चेतून मी कोण व कसा अशा व या विशेषतः सहानुभूती निर्माण करणाऱ्या कथा सांगून त्या पार्श्वभूमीकडे पाहून माझ्या कवितेची समीक्षा करू नका असे आग्रहाने नोंदवलेले होते. त्यामुळे चित्रेंनी जो मार्ग स्वीकारला तो मला अधिक योग्य वाटतो. आज दाखवलेली साचा ही फिल्म कदाचित आज मी दुसऱ्यांदा पाहिली असावी व ज्या अर्थी ती इथे खास दाखवण्यात आली, अन्य ठिकाणी दाखवण्यात येते, त्या अर्थी अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती चांगलीच फिल्म आहे. परंतु आज दुसऱ्यांदा पाहता नाही मला ती फारशी समजली नाही असं मला म्हणावंसं वाटतं. मी समजलीच नाही असं नाही, पण फारशी समजली नाही. माझा फिल्मचा अभ्यास तोकडा असेल म्हणून असेल, परंतु या फिल्ममध्ये अर्ध्या भागात सुधीर पटवर्धन या आमच्या आपल्या काळातील प्रख्यात विख्यात प्रतिभावंत अत्यंत संवेदनाशील अशा चित्रकाराची भाष्ये आणि चित्रे दाखवण्यात आली आहे. ती कशासाठी, सुर्वे आणि पटवर्धनांचा एकमेकाशी संबंध काय याचे आकलन मला झाले नाही. मागे पटवर्धनांच्या NCPA येथील झालेल्या नॅन्सी अडजेनी यांनी क्युरेट केलेल्या प्रदर्शनात देखील मला वाटतं या फिल्मचा काही भाग होता किंवा फिल्म होती. आणि त्यावेळी मला या प्रकारच्या शंका किंवा या प्रकारच्या प्रश्न माझ्या मनात रेंगाळत होते. सुर्वेंच्या कवितेचा नायक हाती गमावण्यास काहीच नसलेला कामगार ही तळपती तलवार आहे, तर दुसरीकडे लढाई सुरू होण्याआधी किंवा सुरू होत असताना जवळपास पांढरे निशाण फडकवलेले पटवर्धन आहेत. ते जाहीरच करून टाकतात की 80च्या आसपासच लक्षात आले होते की ग्रँड नॅरेटिव्ह इज ओव्हर. कामगार किंवा अशा बदलाच्या चळवळीचा अंत जवळ आला आहे. ते सांगतात की त्यांच्या आजूबाजूला दिसणाऱ्या लँडस्केपचे, माणसांचे, बदलत जाणाऱ्या शहराचे ते चित्रण करतात. सुर्वे लँडस्केप बदलण्याची व मार्क्स म्हणतो तशी म्युटाटिस म्युटांडिस नेसेसरी चेंज, मला हवा असलेला बदल अशी क्रांतीची भाषा करतात. पटवर्धनांची लँडस्केप सिलेक्टिव्ह आहे, लांबून आणि सुरक्षित अंतरावरून पाहिलेली आहे. ती काही कॅथे कॉल्विचची नाही, ती फ्रिदाची नाही, दिएगो रिव्हेराची नाही, जॉर्ज ग्रॉसची तर नाहीच नाही, ऑटो डिक्सची तर दुरान्वयाने नाही. किती नावं सांगू. दुर्दैवाने आपल्याकडे एखाद दुसरा अपवाद वगळता
असा कलावंत नाही की ज्याने कष्टकरी वर्गाचे लढे, कामगारांची स्वप्ने, दुःखे, गरिबी, पिळवणूक किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेला संघर्ष रंगवला. मग तरीही सुर्वे पटवर्धनांना एकत्र आणण्याचे धाडस त्या दिग्दर्शकांनी का बरे दाखवले असावे, असा प्रश्न पडतो. स्लॉवे झिझेकने फ्रॉइडच्या फेटिस्टिक डिसऑर्डर या संकल्पनेचा खुबीने वापर करून लेट कॅपिटलिझम किंवा नवभांडवलशाहीतील सिनिकल कॉन्शियसनेस बद्दल सांगितले आहे. तसे काही द्वैत द्वंद्व या माहितीपुटातून उभे करण्याचा निर्मा त्यांचा मानस आहे काय? तसा असेल तर मात्र माझे हे सगळे प्रश्न निकालात निघतात. सिनिसिझम, उपेक्षावाद, उपहास किंवा दोषदर्शकता जी आपल्याला आपल्याकडच्या संबंध आधुनिक कवी कलावंतात वारंवार दिसते, मग ते कोलटकर असोत व आणि कोणी, त्यांचा सिनिसिझम हा अनेकदा संघर्षासारखा दिसत असला तरी संघर्ष नसतो, तर तो व्यवस्थेचे वंगण म्हणूनच काम करत असतो, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. सुर्वेंचा चॉईस स्पष्ट आहे. अल्बेर कामी म्हणतो, चॉईस डिसाइड्स युअर मॉरॅलिटी. सुर्वेंचा चॉईस गिरणी कामगार आहे. हारत चाललेली लढाई आहे. एक्सप्लिसिट क्लास पोझिशन आहे. स्पष्ट वर्गीय भूमिका आहे. त्यांनी लढाईचा जाहीरनामाच प्रसिद्ध केला आहे. त्यांना माहिती आहे की बहुधा ही लढाई आपण हारणार आहोत, तरीही ही नेम्स द अँटागोनिझम. देर इज नो ॲम्बिग्युटी. जर तरची भाषा नाही. देर इज नो ॲस्थेटिक डिस्टन्स. हे फार महत्वाचं आहे. नो आयरनी. द्विधा परिस्थिती नाही. एकचित्त. ही इज इनसाइड द कॉन्ट्रॅडिक्शन. कलाकारासाठी, कवीसाठी, विचारवंतासाठी सर्वात महत्वाचा चॉईस तो त्यांनी केला आहे. दुसरीकडे अलिप्त, द्विधा, मिनिमल आणि ॲम्बिग्युअस. नथिंग अफर्म्ड, नथिंग अटॅक डिरेक्टली. द गेज इज व्हेरी कूल, ऑब्लिक म्हणून सुरक्षित. हा जो आयरॉनिक किंवा अलिप्त अंतर दाखवण्याचा, दूर राहून पाहण्याचा व दाखवण्याचा आधुनिकांचा, मॉडर्निस्टांचा जो प्रयत्न आहे, त्याला झिझेक म्हणतो आयडिओलॉजिकल सिनिसिझम. आणि आपण सगळे किंवा आपल्यापैकी अनेक जण, माझ्या सगळे, या आयडिओलॉजिकल सिनिसिझमच्या बाधेने पछाडलो आहो काय, असा प्रश्न मला ही फिल्म पहिल्यांदा पाहिल्यानंतर पडला. आणि हा प्रश्न पडला हे या फिल्मचं मोठं यश आहे असं मला वाटतं. संदिग्धता किंवा धूसरता, अस्पष्टता किंवा द्वर्थी या सगळ्याच गोष्टी धोकादायक असतात, आयडिओलॉजीचा भाग असतात. किंबहुना तो आयडिओलॉजीचा सोफिस्टिकेटेड, गुळगुळीत आविष्कार असतो. सुर्वेंच्या कवितेचा युनिक वेगळेपणा इथून सुरू होतो. शाळेत असतानाच मी सुर्वेंच्या आणि मराठेकरांच्या कवितेकडे आकृष्ट झालो होतो. केशवसुतांचे शासनाने काढलेले लंबे चौडे वेगळ्या रूपातले पुस्तक ते मी खरेदी केले होते. पुढे ग्रंथालयात मला सुर्वे भेटले. आम्ही त्यांचे सनद प्रकाशित केले होते. चांगली 2-2.5 हजारची पहिली आवृत्ती होती. आता 7वी आली आहे. सनदला सुर्वेनीच प्रस्तावना लिहिली आहे. तिच्या निर्मितीच्या वेळी दिनकर गांगल, कुमार केतकर, अरुण साधू सुर्वेंच्या बरोबरच्या चर्चेत ते मलाही सामील करून घेत असत. त्यामुळे ती प्रस्तावना मी तिच्या अंतिम रूपातील खरडा तयार होईपर्यंत प्रत्येक खरडा किमान 4 वेळा तरी गांगल आणि साधूने सूचना करून लिहून घेतल्यामुळे वाचला आहे. आपण बरोबर चालत राहू असे लिहून सनदची प्रत ज्यावेळी त्यांनी मला दिली त्यावेळी मी हरखून गेलो होतो. आजही ती प्रत माझ्या संग्रहात आहे. पुस्तकांच्या कपाटात एका बाजूला मायकोवस्कीच्या पोर्सलिनच्या पुतळ्याबरोबर गप्पा मारत तिथं छान चाललं आहे. सुर्वेंची भाषा हा संशोधनाचा विषय ठरावा. रस्त्यावर वाढलेल्या, फुटपाथवर झोपलेल्या मुलाला हा भाषेचा समृद्ध ठेवा कसा गवसला असावा, याचे एक उत्तर अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांच्या शायरी गाण्यात असावे. दुसरे त्यांच्या उर्दू प्रेमातून संपर्कात आलेल्या लेखक कवींच्या गप्पात असावे. तिसरे प्रोग्रेसिव्ह रायटर्सच्या चर्चांमधून मिळत असावे. कामगार व पार्टीची वाचनालय वगैरे तर होतीच, परंतु त्यांच्या भाषेत येणारा विश्व पसारा, परभाषेतील, परदेशातील नद्या, लेखक, कवी किंवा एकूणच इतिहासाचे वेगवेगळे संदर्भ आणि चिंतनपर लिहिलेल्या, बोललेल्या प्रसंगात जाणवणारी भाषेची ऊब आणि भाषेची धग केवळ विस्मयचकित करणारी आहे. त्यांना मराठीतील तिसरे केशवसूत म्हणण्याचा मोह सदानंद मोरेंना झाला होता. पण केशवसूत काय किंवा मराठेकर काय या दोघांच्या साहित्याबद्दल आपुलकी, आकर्षण व आदर असूनही सुर्वेंना त्यांच्या साहित्य सहवासातून पुरेसे समाधान मिळाले नाही असे त्यांनीच लिहून ठेवले आहे. केशव कृष्णाजी दामले आणि मर्ढेकरांशी बातचीत अशा दीर्घ कवितातून त्यांना वाटणारी खंत, प्रेम आणि दर्द व्यक्त झाला आहे. सुर्वेंनी सनदसाठी 1982 मध्ये लिहिलेली दीर्घ प्रस्तावना असो
किंवा 1966 साली मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठानमधील लेख असो, जो 1975 साली वाल कुलकर्णी, टिपू भागवत आणि रामदास भाटकर यांच्या आग्रहाने जाहीरनाम्याच्या दुसऱ्या आवृत्तीत प्रसिद्ध करण्यात आला, त्या दोन्ही लेखांचे वाचन तरुण जिज्ञासू कवींनी, कलावंतांनी केले पाहिजे असं मला वाटतं. या लेखाच्या झेरॉक्स कॉपीज मी मुद्दाम अक्षयकडे देऊन ठेवणार आहे. ज्यांना उत्सुकता असेल तरी त्याच्याकडून त्या घ्याव्यात आणि वाचाव्यात. 15-20 मिनिटामध्ये किंवा 15-18 मिनिटामध्ये सुर्वेंचा आढावा घेऊन आजच्या परिस्थितीबद्दल बोलणं कठीण आहे. म्हणून काही मुद्दे आपल्यासमोर जस्ट चिंतनासाठी ठेवतो. नाहीतर सुर्वेंच्या कवितेतील लेख आणि लेखातील अवतरणे वाचत वाचत बोलायला खरं म्हणजे मजा आली असती. सुर्वेंची कविता ही स्लोगन पोएट्री नव्हती, मग अशी गोपाळ गुरूंनी पण सांगितलं. ती तशी होऊ नये यासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी हे त्यांनीच अगदी तरुण वयात तिशीतच लिहून ठेवले होते. पुन्हा पुन्हा मी झिझेककडे जाणार आहे. युटोपिया इज नॉट अ ड्रीम ऑफ परफेक्ट फ्युचर. It is a formal necessity that allows us to perceive the injustice of the present. Without that dream, the worker is just a machine. With it, they become political subject. जिझेक म्हणतो, युटोपिया म्हणजे एखादे काल्पनिक नंदनवन नव्हे, तर तो एक आरसा आहे ज्यातून आपल्याला वर्तमानातील विसंगती स्पष्ट दिसतात आणि त्यातूनच मग भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली अशी वीज चमकावी तशी ओळ चमकते. सरप्लस डिझायर किंवा अतिरिक्त वासना, कधीही न भागली जाणारी इच्छा, लालसा ही नवभांडवली जगाच्या पायाची वीट आहे अशी मांडणी जॅक्स लाखांपासून झिझेक आलाबदूंपर्यंत अनेकांनी केली आहे. पण सुर्वे त्यांच्या कवितेत मी कामगार, मी तळपती तलवार आहे असं म्हणत कामगाराच्या अतिरिक्त आणि अपूर्व इच्छेला एक नवे कोंदण चढवून सारा सारेपाटच बदलून टाकतात. पुढे या जादुई आणि विलक्षण युटोपियाचा पुनर्विष्कार करताना आगामी जगमय झालो म्हणत परात्मतेच्या दुःखाला, इथे मी गोपाळ गुरूंच्या पेक्षा थोडंसं वेगळं सांगतोय, आगामी जगमय झालो म्हणत परात्मेच्या एलियनेशनच्या दुःखालाच पांघरून घालतात. तर राईचा पर्वत, पर्वताची राई, दोन्ही मज ठाई सामावली असे म्हणत मुक्ताबाईच्या मुंगी उडाली आकाशी या आध्यात्मिक मुक्ताबाईच्या मुंगी उडाली आकाशीला आध्यात्मिक अवकाशाच्या अलगद बाहेर काढून जग बदलाच्या लढ्यातील कामगार या महानायकाचे परिमाण देतात. मार्क्सच्या इम्पॉसिबल ड्रीम, अशक्य स्वप्नाला धाडसाने अंगावर घेतात. झिझेकच्या मांडणीत द रिअल हे सर्वात गुंतागुंतीचे, मग अशी सुर्वेंच्या मांडणीत पण आलं या फिल्ममध्ये, द रिअल हे सर्वात गुंतागुंतीचं पण महत्त्वाचे अंग आहे. इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक, सिम्बॉलिक प्रतिकात्मक आणि रिअल सत्य. झिझेकच्या मते आपण जे वास्तव समजतो ते खरे तर सिम्बॉलिक प्रतिकात्मक भाषा आणि समाज नियमांनी चितारलेले विश्व असते. या संदर्भात थोडीशी मांडणी गोपाळ गुरूंनी केली होती. तर द रिअल हे त्या भाषेपलीकडचे अत्यंत दाहक, व्होलटाईल आणि अमूर्त ॲबस्ट्रॅक्ट असते. कवी, लेखक वा कलावंताला आपापल्या माध्यमातून, मग शब्द असो, भाषा असो, रंग असो, पुतळा असो, कॅनव्हास असो, वाद्य असो, वगैरे 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 वापरून त्या सत्याला स्पर्श करायचा असतो. झिझेकच्या द सबलाईम ऑब्जेक्ट ऑफ आयडिओलॉजी अँड वेलकम टू द डेझर्ट या पुस्तकात ही महत्त्वाची मांडणी विस्ताराने आपल्याला वाचायला मिळेल. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण जे पाहतो, वाचतो, ऐकतो ते सर्व सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक कवचाने दैनंदिन भाषेने झाकलेले सत्य असते. पण द रिअल हा त्या व्यवस्थेच्या जखमेचाच गाभा असतो. शब्द किंवा भाषा यांच्या अकल्पित प्रयोगातून तीच भाषा, तेच शब्द वापरून कवी किंवा लेखक त्याच वास्तवातून त्याचे सामाजिक भाषिक आवरण छेदून सत्याला भिडू पाहतो. दडलेले सारे दुःख पिळून काढतो आणि पाहणाऱ्याला, वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला एक नवीन साक्षात्कार होतो. कवितेत चित्र, नाद आणि शब्दार्थ यांचे उत्कट प्रयोग विलक्षण कौशल्याने होत असतात. शब्द त्यांचे शब्दपण गमावतात. स्वतःच्या शब्दांच्या सापळ्यातून शब्द बाहेर पडतात, मर्यादातून बाहेर पडतात आणि नारायण सुर्वे यांची कविता अशा मुक्तीच्या प्रयोगांचा, शब्द मुक्तीच्या प्रयोगांचा दस्तावेज आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. वेळ असता तर मी एक एक अवतरण घेऊन द रिअल इन नारायण सुर्वे या संकल्पनेचे निरूपण करू शकलो असतो. का कोणास ठाऊक, किंवा कदाचित मलाच ठाऊक की
की सुर्वे आणि व्लादिमीर मायकोवस्की यांच्यात निश्चित काही नाते होते. आमचे अनेक मार्क्सवादी समीक्षक मित्र म्हणतात तसं कोलॅप्स ऑफ सिम्बॉलिक डिस्टन्स, शांतपणे स्टडीमध्ये वाचण्यासाठी नव्हे, तर जसं तेंडुलकरांना महाकवी नामदेव ढसाळच्या कविता वाचल्यानंतर इमारतीच्या छतावर चढून मोठ्यांदा ओरडून त्या कविता जगाला ऐकवाशा वाटल्या, तशा या सुर्वेंच्या कविता अनेकदा भोंग्यांसारख्या वस्त्या वस्त्यांच्या नाक्या नाक्यावर वाचून दाखवाव्या असं मलाही वाटलेलं आहे. हंगेरियन कवी ॲटिला जोसेफ, काही लोकांना भेटलो मी, तुर्किश कवी नाझिम हिकमेत, आपल्या सर्वांना माहीत असलेले बर्टोल्ड ब्रेख्ट, स्लोवेनियाचा एडवर्ड गोबेक, क्रोएशियन मिरोस्लाव क्लेरिझा, टोमास साल्मन, स्टेचिको कॉस्वेल अशा सुर्वेना समानधर्मी असलेल्या आणि त्यांच्या काळाबरोबर किंचित मागे पुढे असलेल्या काही कवींच्या निवडक कवितांबरोबर सुर्वेंचं रीडिंग करण्याची आपल्याला अधिक गरज आहे. हे सर्व कवी झिझेकच्या डेझर्ट ऑफ रिअलचे प्रवासी आहेत. वास्तवाच्या वाळवंटातील त्यांनी मांडलेला खेळ, त्यांचा युटोपिया इज नॉट अ लीप इन टू फ्युचर, किंवा अस्तित्ववादी म्हणतात तशी ती लीप इन द डार्क देखील नाही. इट इज द करेज ऑफ ॲक्ट नाव. मग अशी गोपाळगुरूंनी पण सांगितलं, आत्ता या क्षणी कृती करण्याचे धैर्य देणारी ही कविता आहे. आणि आत्ता अभी के अभी, या क्षणी, ही जी आतुर निकड आहे, अर्जन्सी आहे, त्या निकडीतून लिहिलेली ही कविता आहे. नक्षीकाम नव्हे, छिन्नी हातोड्याच्या गावातून, त्या प्रत्येक गावातून उडणाऱ्या ठिणगीतून किंवा कपड्यातून साकारलेले हे अमूर्ताचे शिल्प आहे. आता शेवटचे 2 मुद्दे. सुर्वेंच्या प्रेमाचे जे विषय होते त्यात मर्ढेकर जसे होते त्याहीपेक्षा जास्त तुकाराम होते. तुकारामाविषयी जे काही त्यांच्या लिहिण्या बोलण्यातून येत होतं त्यावरून त्यांचं हे प्रेम स्पष्ट होतं. पण मॉडर्निस्टांना जसा तुकाराम, विठ्ठल, जेजुरी, खंडोबा, रखमाई, कबीर स्वतःच्या आध्यात्मिक विरहाच्या पोकळीतील आधार म्हणून लागला, तसा सुर्व्यांना लागला नाही. मॉडर्निस्टांना तो कसा लागला याची किंचित सूचना चित्रेंनी बनवलेल्या फिल्ममधील एका संवादामध्ये स्पष्टपणे आली आहे. उलट सुर्वेंना जसा जनाबाईला, सावतामाळ्याला, नामदेवाला, चोखोबाला विठ्ठल भेटला, तसाच आणि तितक्याच आर्त ओढीने आणि निखळ मैत्रीने मार्क्स भेटत होता. मग ती गेट मीटिंग असो, मोर्चा असो, किंवा भिंती रंगवताना असो, किंवा कविता वाचताना असो, मार्क्स त्यांना भेटत होता, बोलत होता, मार्क्स त्यांना खुणावत होता. या एकाच मुद्द्यावर खरं तर आपल्याला तासभर बोलता येईल इतका हा महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. वेगळं सेशन करायला लागेल. तुकाराम 400-450 वर्षापूर्वीचा कवी आपल्या मॉडर्निस्टांना हवा असा वाटतो. चित्रेनं त्याचे इंग्रजी भाषांतर करावेसे वाटते. ते भाषांतर जगभरातल्या विद्वानांना, कवी, लेखकांना वाचावेसे, चाळावेसे वाटते. तुकाराम आपल्या महाराष्ट्राबाहेर तर सहजच पोचतो, इतका की देहूला अगदी स्वस्तात मिळणाऱ्या तुकारामाच्या निवडक अभंगाच्या छोटेखानी पुस्तकावर कव्हरवरती सत्यजित रेंच्या पेन्सिलीतून उतरलेले तुकारामाचे रेखाचित्र असते. कुमार गंधर्वांना तुकाराम एक दर्शन करावेसे वाटते आणि पंडित भीमसेन जोशींपासून अनेक नामवंत गायकांना तुकाराम गावासा वाटतो, भले ते मराठी असोत नसोत. काय गंमत आहे तुकारामाची, मी विस्तारात जाणार नाही, पण एकच डायमेन्शन सांगणार आहे. जे तुकारामात आहे, जे सुर्वेंमध्ये आहे, जे नामदेव ढसाळमध्ये आहे, किंवा आणखी काही लोकांच्यामध्ये असेल किंवा आहे, नावं घेता येतील, आणि ते म्हणजे युनिव्हर्सल सिंग्युलॅरिटी. दोन्ही शब्द एकमेकाशी अपोजिट आहेत. युनिव्हर्सल सिंग्युलॅरिटी. आता याचे भाषांतर करणं कठीण आहे. विश्व विलक्षण बिंदू, गुरुत्वीय विलक्षणता, विलक्षण, वैशिष्ट्यपूर्ण, एकमेवाद्वितीय असूनही वैश्विक असणं. इट इज व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. यू आर अ म्युटंट अँड येट यू आर युनिव्हर्सल. एकमेवाद्वितीय असूनही वैश्विक असणं, दुःखाला किंवा सुखाला, विजयाला किंवा पराजयाला, आशांना आणि निराशांना ज्या ज्यावेळी जो जो कवी, लेखक, कलावंत असं वैश्विक भान वेगळ्या पद्धतीने देतो, त्या त्यावेळी आपल्याला अशा युनिव्हर्सल सिंग्युलॅरिटीचा प्रत्यय येतो. अशा वेळी मी, माझे, आय, मी, माझे गळून पडते. सुर्वेंच्या अनेक कवितांमध्ये आणि जगण्यात अशा युनिव्हर्सल सिंग्युलॅरिटीचे भान आपल्याला जाणवते. मॉडर्निस्ट साहित्यापासून मध्यवर्ती राहिलेली आणि आमच्या काळात अमाप वाढलेली सिंग्युलॅरिटी, व्यक्तिसापेक्ष आणि माझ्यापुरतीच असलेली जाणीव आणि त्या जोडीला आलेला सिनिकल कॉन्शियसनेस हा आमच्या व आमच्या नंतर
आजच्या पिढीचा मुख्य शत्रू आहे. आणि यातून निर्माण झालेला स्पिरिच्युअल कॅपिटलिझम हा भांडवलशाहीच्या हजार हातांच्या ऑक्टोपसचा एक नवा हात आहे. आध्यात्मिक भांडवलशाही आणि हॅपीनेस इंडस्ट्री यावर खरं तर आपण एक वेगळं चर्चासत्र घडवू शकतो. इतके मुद्दे त्याच्यामध्ये मांडता येऊ शकतात. आता वेळेची मर्यादा जवळपास संपलेली आहे म्हणून मी इथं थांबणार आहे. पण थांबताना जॉन बर्जर यांच्या द शेप ऑफ पॉकेट या पुस्तकातील अ मॅन बेगिंग इन द मेट्रोमध्ये भीक मागणारा माणूस या निबंधातलं एक छोटंसं अवतरण वाचून दाखवतो. The 20th century consumer economy has produced the first culture for which a beggar is a reminder of nothing. He or she is not a sign of the uncertainty of future, nor of the soul's need for charity, nor of the injustice of the world. A beggar is a set of priorities imposed upon the rest of the world by the rich. Consequently, the modern vulnerables are not pitied, nor are they even feared as a threat. They are written off as trash. To write about the written off is the act of a witness against the set of priorities which has produced this culture. This is the new nothing that occupies the center stage. 20व्या शतकातील उपभोक्ता ग्राहकवादी अर्थव्यवस्थेने अशा एका संस्कृतीला जन्म दिला आहे की या संस्कृतीमध्ये भिकारी या शब्दाला देखील कोणताच अर्थ राहत नाही. भिकारी आपल्याला कोणती आठवण करून देत नाही. तो किंवा ती नशिबाच्या अनिश्चिततेचे प्रतीक नाही. तो आत्म्याला भासणाऱ्या दातृत्वाच्या आध्यात्मिक गरजेची ओढ नाही. जगाच्या अन्यायाची साक्ष नाही. आजचा भिकारी म्हणजे श्रीमंतांनी आपल्या जगावर लादलेल्या प्राधान्यक्रमांचा एक परिणाम आहे. त्यामुळे आजच्या काळातील या असुरक्षित वंचित माणसांबद्दल कोणालाही ना सहानुभूती वाटते ना कणव वाटते किंवा कोणालाच त्यांचा धोकाही वाटत नाही. त्यामुळे केवळ कचरा ट्रॅश म्हणून त्यांना बाद ठरवण्यात आला आहे. या बाद ठरवलेल्या माणसांबद्दल लिहिणं म्हणजे ज्या प्राधान्यक्रमाने ही नवसंस्कृती घडवली आहे त्याविरुद्ध एक साक्षीदार म्हणून उभं राहणं. हेच ते नवे शून्य, न्यू नथिंग, जे आज आपल्या समाजाच्या केंद्रस्थानी विराजमान झालेलं आहे. सुरवेंच्या भिकाऱ्यापेक्षा, फुटपाथवरच्या त्या माणसापेक्षा हा नवा न्यू नथिंग माणूस वेगळा आहे. आपल्यासमोर, आमच्यासमोर, माझ्या नंतरच्या पिढीसमोर ही अधिक कठीण परिस्थिती आज उभी आहे. कठीण होत आहे एवढ्यानेही, एवढे लिहून किंवा एवढे म्हणून ही भागणारी नाही आहे. गोदामात पडलेली काडी किंवा गोदामही भिजलेलं आहे. ठिणगी पेटवायची कशी, फुलवायची कशी, आग लावायची कशी, डोम उसवायचा कसा आणि या ट्रॅशला, न्यू नथिंगला आपल्या कहाणीचा नायक कसे बनवायचे हा गहन प्रश्न आपल्या कवितेतला गुदमरलेला यक्ष आहे. त्या यक्षाला बाहेर काढणं हे कदाचित आपल्यावर दिलेलं नियतीने सोपवलेलं काम आहे. थँक्यू.